देखिए आज अमरावती में महानगर पालिका ने स्पोर्ट कॉम्प्लेक्स के लिए जगह मांगी थी। हमारे महसूल खाते को, डिपार्टमेंट को, राजस्व विभाग को। आज माननीय देवेंद्र फडणवीस जी की अध्यक्षता में हुई बैठक में अमरावती में स्पोर्ट कॉम्प्लेक्स के लिए सर्वे नंबर 29 की 16,708 स्क्वायर मीटर जगह एक भी पैसा न लेते हुए मुफ्त बिना शुल्क अमरावती महानगर पालिका को स्पोर्ट कॉम्प्लेक्स के लिए दी गई। दूसरा, हमारे विभाग में एक सर्वेयर होता है, हमारे सेटलमेंट कमिश्नर के पास, जो मोजनी करते हैं, दिन भर सर्वे करते हैं मालमत्ता की, जमीन की, घरों की। वो सर्वेयर 2003 से S6 कैटेगरी में है। वो क्लर्क के नीचे भी कैटेगरी होती है, तो उनका काम बहुत बड़ा हुआ है। डिजिटल आ गया है, अभी सारा नए नए तंत्रज्ञान आया हुआ है, इसलिए S6 की कैटेगरी S8 कर दी गई। तो उनका पदोन्नति होगा, प्रमोशंस हो गया और S6 कैटेगरी खत्म हो जाएगी, S8 कैटेगरी दी जाएगी। ये 2003 से निर्णय नहीं हो रहा था, वो निर्णय आज हुआ है। तो महाविकास आघाडीचं कामच आहे उमेदवार देणे। आमचा उमेदवार 100% निवडून येईल आणि 51%च्या वर मत घेऊन निवडून येईल आणि त्यामुळं ती जागा ही आमच्या कर्डिलेजी जे त्या ठिकाणी आमच्यातून निघून गेले आणि त्यामुळं मला असं वाटतं जागा आम्ही जिंकू। महाविकास आघाडीचा निर्णय त्यांनी घ्यायचा नाही, त्यांचं काय बोलणं झालं त्यांना माहिती, त्याबद्दल मी काही त्याच्यामध्ये नव्हतो, त्यामुळं त्यांना माहिती आहे। हा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे, विलगीकरण करणे किंवा नाही करणे हा निर्णय त्यांनी घ्यायचा। नाही, तर ती जमिनीचा निर्णय करण्याचे अधिकार कॅबिनेट सब कमिटीला आहे। माझ्या सब कमिटीला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे। अजून सध्या तरी कुठला भ्रष्टाचार झाला नाही आहे। ही जमीन शेती महामंडळाची आहे, पण कृषी पूरक उद्योगांना देणे, कृषी करता काही नवीन नवीन तंत्रज्ञान आणण्याकरता देणे अशी मागणी आलेली आहे। वेगवेगळ्या कंपन्यांची मागणी आलेली आहे, पण कृषी पूरक उद्योगांना ही जमीन देण्याकरता आमचा प्रयत्न राहील आणि त्यामुळे शेती महामंडळाचं कुठलंही नुकसान नव्हतं आम्ही करू। पण जे जुनी मागणी होती, माननीय त्या ठिकाणी जे विखे पाटील साहेबांचं नाव घेत आहे, अजून कुठल्याही विखे पाटील साहेबांनी निर्णय घेतला नाही किंवा मी सुद्धा निर्णय घेतला नाही। मी सांगितलं सकाळी की त्याच्यावर पूर्ण त्या ठिकाणी कारवाई होते आहे। आमच्या त्या बहिणींनी पोलिसांकडे जे काही त्यांचं निवेदन केलं, जे काही रिपोर्ट दिली, त्यावर सरकार पूर्ण कारवाई करेल आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे। त्यांनी तिथं लक्ष टाकलं आहे, आम्ही लक्ष टाकलं आहे आणि मी स्वतः या ठिकाणी लक्ष टाकणार आहे। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।